बाबासाहेब आंबेडकरांचं रेखाताई तू मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रकाश दादा तू मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पूर्णा नगरपालिकेमध्ये या अगोदर आम्ही प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि हल्लीच्या काळामध्ये पूर्णा नगरपालिकेची अवस्था सगळ्यांनाच माहिती आहे। त्या बाबतीमध्ये मी बोलणार नाही, परंतु पूर्णा नगरपालिकेमध्ये एक विकासाचा दृष्टिकोन घेऊन आम्ही उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला। रेखाताई खरगे-खराटे ह्या मागच्याही कौन्सिलमध्ये या नगरसेविका होत्या आणि मी विश्वासाने सांगतो की यावेळेस सुद्धा त्या कौन्सिलमध्ये असतील। आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत। नगरपालिकेमध्ये जात असताना फक्त नगरपालिका गुत्तेदारी करणारी संस्था आहे हा जो ठपका त्यांच्यावर पडलेला आहे तो ठपका पुसून काढण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत। आमच्या अजेंड्यामध्ये आम्ही लिहिलेलं आहे की या शहरामध्ये असणारे जेवढे कोणी मागासवर्गीय असतील, ज्या लोकांना आणखीही डोकं लपवण्यासाठी जागा नाही, अशा सगळ्या लोकांना पंतप्रधान योजनेतून आणि रमाई घरकुल योजनेतून त्यांना घर मिळालं पाहिजे, हक्काचं घर मिळालं पाहिजे। त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत। तो आमचा अजेंडा आहे। सर्वे नंबर 158 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण हक्कपत्र, मालकी हक्कपत्र देण्याचं काम केलं, पण अनेक लोकांना हक्कपत्र मिळालेले नाहीत। ते मिळवण्याच्या दृष्टीनं, ते नगरपालिकेमधून मिळवून देण्याच्या दृष्टीनं, तहसील कार्यालयातून मिळवून देण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करत आहोत। या शहरामध्ये कधी काळी आम्ही 2 वेळेस नळाला पाणी देत होतो, परंतु आज अवस्था अशी आहे की आठवड्याला 1 वेळेस पाणी येतं। तर ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। नगरपालिकेमध्ये दररोज किमान 1 वेळेस दररोज लोकांना पाणी मिळेल, घरापर्यंत नळ जाईल, अशा प्रकारचा आमचा अजेंडा आहे। त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत। दुसरी गोष्ट आमच्या अजेंड्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की प्रत्येक घर जे आहे हे रोडनी कनेक्ट झालं पाहिजे, प्रत्येकाच्या घरापर्यंत रोड गेला पाहिजे। मी अनेक वेळेस पाहिलं आहे की शहरामधले अनेक रोड, मोठे रोड चांगले आहेत, परंतु गल्लीबोळामध्ये खाचखळग्याच्या रोडनी आमच्या माता भगिनींना, लेकरांना चालण्यासाठी खूप त्रास होतो। तर याकडे अनेकांचं दुर्लक्ष झालेलं आहे। आमच्या अजेंड्यामध्ये आम्ही हे सांगितलेलं आहे की या ज्या प्रभागातून आम्ही निवडणूक लढवत आहोत, प्रभाग क्रमांक 11 मधून अ आणि ब मधून आम्ही निवडणूक लढत आहोत, या प्रभागातील सर्व रोड हे चांगले बनतील याची आम्ही काळजी घेऊ। प्रभाग क्रमांक 9 मधल्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू। 11 मधल्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू। या परिसरामध्ये ज्या काही अडचणी असतील, लोकांच्या रेशन कार्डच्या अडचणी असतील, त्या सोडवण्याचा प्रयत्न करू। अनेक छोट्या मोठ्या घरकुल योजना असेल, इंदिरा गांधी योजना असेल, निराधारच्या योजना असतील, या सगळ्या योजना अनेक त्रुटींमुळं आमच्या महिलांना, आमच्या बांधवांना मिळत नाहीत। त्या सगळ्या लोकांना या योजना मिळाल्या पाहिजेत, हा आमचा अजेंडा आहे। आणि विशेषत्वाने या शहरामध्ये ज्या दलित वस्त्या आहेत त्या सगळ्या दलित वस्त्यामध्ये रमाई घरकुल योजना राबवली जाईल। ती कशी राबवल्या जात नाही हे पाहण्यासाठीच आम्हाला त्या ठिकाणी जायचंय। आणि ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली पाहिजे की आम्ही जरी रेखाताई आणि मी जरी उमेदवार असलो तर आमच्या नगरामधला प्रत्येक माणूस, प्रत्येक स्त्री
ही नगरसेविका आहे आणि नगरसेवक आहे. त्यांनी अर्ध्या रात्री का असेना हक्काने त्यांचं आम्हाला काम सांगावं. ते काम मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करू. अशा प्रकारचा अजेंडा आहे.